नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या फर्स्ट व्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला आता सध्या आम्ही ज्या क्वार्टरमध्ये राहतो आहे त्या क्वार्टरचा टूर दाखवणार आहे। तर हा आहे आमचा ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये एंट्री केल्यानंतर वरती फर्स्ट फ्लोअरला आमचा क्वार्टर आहे, लेफ्ट हँड साईडचा। ॲक्च्युली याआधी आम्ही 2 क्वार्टर ऑलरेडी चेंज केलेले आहेत आणि जम्मूला आल्यापासून हा आमचा 3rd क्वार्टर आहे 1 वर्षभरातला। तर हा आहे माझा लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूममध्ये मी जास्त काही डेकोरेट केलेलं नाही, एक छोटीशी पेंटिंग केलेली आहे, कारण इथेसुद्धा मला फक्त पुढचे 8 महिनेच राहायचं आहे हे मला ऑलरेडी माहिती आहे। आणि इथून पुढे गेल्यानंतर डायनिंग रूम आहे। या रूममध्ये आमचा सर्वात जास्त टाईम स्पेंड होतो, कारण सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, डिनर आणि इन बिटवीन मधून पाणी पिण्यासाठी सुद्धा इथेच बसतो। आणि मी समोरच बॉटल्स भरून ठेवते जेणेकरून पाणी पिण्याचा रिमाइंडर आपल्याला राहतो। फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर मी हे सगळं जम्मूला आल्यानंतर घेतलं। तर इथे येताना आमच्याकडे फक्त 4 बॅग्स होत्या मागच्या 1 जूनला आम्ही जेव्हा जम्मूला आलो राहायला, आणि 4 बॅग्सचा आता हा एवढा सगळा संसार वाढलेला आहे। आणि मला आता खरंच पुढच्या मार्चमध्ये जे शिफ्टिंग येणार आहे त्याचं खरंच टेन्शन आलेलं आहे। तर इथून पुढे 2 बेडरूम आहेत। एक बेडरूम आम्ही झोपण्यासाठी केलेला आहे आणि दुसरा बेडरूम स्टडी रूम म्हणून ठेवलेला आहे। पण हा बेडरूम म्हणून कमी आणि अभ्यासाचा रूमसुद्धा आहे, कारण इथेसुद्धा बुक रीडिंग मी अधूनमधून करत असते। मोक्षा शाळेत गेल्यानंतर किंवा रात्री झोपताना मला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा मी बुक रीडिंग करत असते। तर हा आहे बेडरूम आणि बेडरूममध्ये एक वॉर्डरोब आहे, एक दुसरं कबर्ड त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे जिथे कपडे ठेवण्यासाठी जागा आहे। इथून पुढे गेल्यानंतर हे मी छोटंसं पेंटिंग केलेलं आहे, जस्ट पॉझिटिव्ह थॉट वॉलवरती लिहिलेले आहेत। एक मोठा मिरर आहे। इथे जो स्टडी रूम म्हणून हा बेडरूम आम्ही ठेवलेला आहे, इथे सोफा आहे ठेवलेला आम्ही, जिथे आम्ही कधी अधूनमधून चहा पिण्यासाठी, डिस्कशन करण्यासाठी तिथे बसतो। तर इथे लॅपटॉप पण ठेवलेला आहे, कारण लॅपटॉप बाजूला असला आणि तिथेच आपण जर दिवसातून सारखं बसलो तर आपल्याला काम करण्याची इच्छा होते आणि आपण काही ना काही काम किंवा रीडिंग हे तर नक्की करतोच। तर हा मोस्टली डिस्कशन रूम आहे, जिथे फायनान्शियल प्लॅनिंग्स ज्या काही असतात आपल्या त्या आम्ही करतो आणि मोस्टली स्टडी करतो। तर आणि हा मोक्षाचा प्ले रूम पण आहे। जेव्हा आमचा स्टडी टाईम बंद होतो तेव्हा तिचा प्ले टाईम सुरू होतो। मी हा शूट करते त्यावेळेस मोक्षा स्कूलमध्ये गेलेली आहे, त्यामुळे इतकी शांतता आहे घरात आणि सगळं थोडं जागच्या जागी आहे। मी खूप जास्त आवरलेलं नाही आहे, कारण मला माहिती आहे मी कितीही आवरलं तरी मोक्षा आल्यानंतर पुन्हा तसा पसारा होणार आहे। हे देऊळ आहे जिथे मी एक फळीवरतीच देव ठेवलेले आहेत। इथून पुढे किचन आहे। किचनमध्ये मला सगळ्या गोष्टी मोस्ट ऑफ वरती आवडतात ठेवलेल्या, आणि इथे काहीच नव्हतं भांडे ठेवायला, डबे ठेवायला, तर मी ह्या अशा फळ्यावरती दीपककडून ठोकून घेतल्या आहेत की जेणेकरून मला डबे सगळे वरती झालेले असतील। आणि इथे एक छोटंसं रॅक दिलेलं आहे भांडे ठेवण्यासाठी, आणि जेवढे भांडे रॅकमध्ये दिसतात तेवढेच भांडे मी आणलेले होते आणि तेवढेच आहेत। आणि आता बऱ्याचशा गोष्टी वाढलेल्या आहेत, कारण इथे आल्यानंतर हे पाहिजे ते पाहिजे असं सारखं काही ना काही लागत असतं आणि आम्ही जाऊन घेऊन येतो। तर कुकिंग टाईम इज माय फेवरेट टाईम, कारण लग्नाच्या आधी मला कुकिंग मुळीच आवडायचं नाही, पण जसं लग्न झालं तसं हळूहळू मी स्वयंपाक शिकले आणि आता मला तो आवडायला लागला आहे। पण मूडनुसार टेस्टमध्ये बदल होतो हे मी ॲक्सेप्ट करते। आणि मोक्षा झाल्यानंतर तर अगदीच आनंदाने मनापासून स्वयंपाक करण्याची मला सवय लागलेली आहे। आणि थोडासा अभ्यासात केल्यानंतर कळालं की जेवढा मूड चांगला असताना आपण स्वयंपाक करतो ते जेवल्यानंतरसुद्धा त्या व्यक्तीचा मूड हा चांगलाच असतो। तर मी प्रयत्न करते की अगदी आनंदाने मन लावून मी स्वयंपाक करण्याचा। तर इथे अशाच पद्धतीचं बेसिन असतं। तुम्हाला व्हिडिओमध्ये असं वाटत असेल की हे कसं आहे, बट हे असंच असतं सरकारी क्वार्टर, आणि तिथंच आपल्याला आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं, मॅनेज करावं लागतं। आणि
इथे वेगवेगळ्या राज्यातले लोक असतात. मराठी भाषेतले मिळतीलच असं नाही. जसं आमच्या बाजूला कर्नाटकची फॅमिली आहे, खाली बिहारची फॅमिली आहे. तर ठीक आहे. मोक्षा इथे आल्यानंतर हिंदी बोलायला शिकली. 3 वर्षाची पूर्ण होईपर्यंत तिला हिंदी येत नव्हतं. तर बरेचसे शब्द ती मराठी मिक्स करून हिंदी बोलते. आणि आता सध्या इथे फार गरमी चालू आहे. मे महिन्यापासून जी गरमी सुरू होते तर ऑक्टोबरपर्यंत इथं गरमी असते आणि नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंत थंडी असते. इथून पुढे गेल्यानंतर मी इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे, कारण इथून मला वॉशिंग मशीनला इनपुटची जी आपला पाईप असतो तो मला बेसिनमधून मी घेतलेला आहे. आणि आता सध्या मी कपडे लावलेले आहेत. इथे टॉयलेट, बाथरूम आणि बेसिन आहे. इथून बाहेर गेल्यानंतर एक छोटीशी बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये अनयुज्ड सामान मी ठेवलेलं आहे आणि थोडंसं मनी प्लांट वगैरे लावलेलं आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी लावायच्या होत्या, पण मी टेरेसवरती लावलेलं आहे ते सगळं. तर टेरेस गार्डन छोटासा केलेला आहे. इथून खाली हा मोकळा स्पेस आहे, जे खाली दुसरी फॅमिली राहते. समोरच एका ब्लॉकचं रिनोव्हेशन वर्क चालू आहे. जवळजवळ 2-3 महिने झाले आम्ही ते तसंच बघतोय, त्यामुळे तिथे कोणीही राहत नाही. आणि स्टडी रूमच्या विंडोमधून बाहेर जर पाहिलं तर इथे समोर असं मातीचं भरलेलं काहीतरी ठेवलं आहे. ते एक्झॅक्ट काय ते पुढच्या काही ब्लॉगमध्ये मी सांगेल. इथून जो सरळ रस्ता आहे तिथून 100-150 मीटर्सवरती मोक्षाची स्कूल आहे, त्यामुळे तिला डेली जायला खूप जवळ पडतं. तर मंडळी, माझा चॅनलवरचा फर्स्ट क्वार्टरचा टूर, फर्स्ट व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हेही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. व्हिडिओला लाईक करा, आर्मी फॅमिलीला शेअर करा आणि मला कमेंटमध्ये हेही सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्लॉग अजून कुठले पाहायला आवडतील.